खेळत असताना सात्विक स्वरूप 11 रामवाडी संघात तिसरा संघ आहे जो सुपर 8 मध्ये पोहोचला गेलाय। खेचायचा होता लाईन बघा या ठिकाणी चांगली आपल्याला पाहायला माहिती आहे। डॉट बॉल आलेला आहे। गोलंदाजी वेगवान होत नाहीये। गोलंदाजांनी आता ओळखलेलं आहे चांगला टप्पा आपल्याला सहज चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता निर्माण करून देऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये जास्त वेग न देता टप्पा कसा चांगला ठेवावा याकडे जास्त प्रयत्न केला जातोय। फळीची आउटसाइड आहे झेल येण्याची शक्यता फलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल। प्रयत्न केले जात आहेत यश मात्र मिळत नाहीये। थँक्यू डीज ब्रेडर। नवीन फलंदाज मैदानाच्या मधोमध दाखल होत आहेत। केतन म्हात्रे जिते गावचा ग्रामीणचा खेळाडू फळीला फिरवली आहे। यात बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क या ठिकाणी होत नाहीये। कसोटीची गोलंदाजीचं काय वर्चस्व दाखवलं या मॅच मध्ये। खरं तर पहिली मॅच गमावल्यानंतर कमबॅक कसा असतो या ठिकाणी दाखवून दिलंय ते म्हणजे पराग 11 गोविर्ले या टीमने या मैदानावरती। पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न याही ठिकाणी हा चेंडू आपल्याला निर्धाव साधताना पाहायला मिळेल। निर्धाव चेंडू कोणतीच धावा तुम्हाला या ठिकाणी देत नसतो आणि खरं तर पराग 11 गोविर्ले संघ फलंदाजीमध्ये त्यांनी 84 धावा केल्या 5 षटकांमध्ये। तदनंतर गोलंदाजी करताना कमाल करतायत। इथे बघा त्याचं ज्वलंत डोळे देखत उदाहरण। आणखीन एक फलंदाज पवेलियनच्या दिशेने माघारी पोहोचणार। या ठिकाणी प्रयत्न सोडायचे नाहीयेत। प्रयत्न तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायचे आहेत कारण की जो लढतो तोच पुढे जातो असं म्हटलं जातं। या ठिकाणी विकेटची पडझड जरी मैदानाच्या आतमध्ये होत असली धावांवरती जरी लगाम लगावण्यात येत असलं तरी क्रिकेटचा खेळ कधी कसा पलटेल काही सांगता येत नाहीये। मेडन ओव्हर वा काय गोलंदाजी